नमस्कार मंडळी, तुमचं गिन्नी रेसिपीजमध्ये स्वागत आहे. सर्वात आधी तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला माझ्याकडून मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपण बनवणार आहोत पुरणपोळी आणि त्यासोबत शेंगदाणा तिळगुळ लाडू. तर आपण सर्वात आधी पोळीसाठी लागणारं साहित्य बघा. इथे मी चण्याची डाळ घेतली आहे 500 ग्राम, 400 ग्राम गूळ घेतला आहे, इथे 1 चमचा बडीशोप आणि अर्धा तुकडा सुंठ आहे. आणि लाडूसाठी पहा इथे काय काय आहे. शेंगदाणे आहेत इथं 1 वाटी, म्हणजे हे जी वाटी घेतली या वाटीने याची अर्धी वाटी शेंगदाणे आहेत. आणि इथे पण 400 ग्राम गूळ आहे. आणि इथे मी जायफळ आणि विलायची घेतली आहे. तर मी याला वाटून घेणार आहे आणि याचीच अर्धी पावडर आपण पुरणपोळीमध्येही टाकणार आहोत आणि याला भाजून घ्यायचं आहे. तर मी आता इकडे कुकर ठेवले. मी डाळ कुकरमध्ये शिजवून घेणार आहे, जास्त वेळ नाही लागत आहे. तर चला, तर मग मी ही डाळ टाकून घेते. आपल्या पाण्याला आदान आलेलं आहे, तर मी ही डाळ टाकते अशी. इथे मी हे तीळ भाजून घेणार आहे. पहा, हे तीळ आपले 400 ग्राम तीळ आहे हे. तर याला मी भाजून घेणार आहे. त्यानंतर मी शेंगदाणे भाजून घेणार आहे आणि मग सुंठ बडीशोप पण भाजून घेणार आहे. मग आपण बनवूया. पहा, मी या प्रकारे गूळ, तीळ आणि शेंगदाणे वाटून मिक्स करून घेतलेलं आहे. आणि हे थोडेसे तीळ असे वेगळे ठेवले होते ते टाकणार आहे यामध्ये. आणि हे आपलं जायफळ आणि वेलचीचं पावडर आहे ते टाकणार आहे. आणि याला आता मिक्स करून घेते, मग लाडू वळूया आपण. यात मी असे 2 चमचे तूप टाकणार आहे. याने काय चांगलं होतं. असे लाडू बनतात ना तीळ, गुळ आणि शेंगदाण्याचे, तोंडात टाकताच विरघळतील. पहा कसं आपलं मिश्रण झालं आहे. मी तुम्हाला दाखवते 1-2 लाडू करून. खायला एवढे चांगले लागतात ना. मी नेहमी हेच बनवते, पाकातले मी बनवत नाही. पाकातले ते कडक होतात आणि हे कसे तोंडात विरघळले जातात आपले लाडू, त्यामुळं खूप छान होतात बघा. चव पण याची छान येते. तुम्ही पाहू शकता. ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आपल्या संक्रांतीचं. या प्रकारे थोडा मोठा झालाय. पहा, असे या प्रकारे आपले लाडू वळत आहेत. तर मी आता हे सगळे बनवून घेते, मग तुम्हाला दाखवते, नाही तर आपला व्हिडिओ मोठा होईल. झाले आहेत आपले तिळगुळ आणि शेंगदाण्याचे लाडू. मी तुम्हाला एक तोडून दाखवते. पहा, हे तोंडात टाकले की विरघळतील असे हे लाडू बनतात आणि कमीत कमी 8 दिवसही टिकतात. तर तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. तुमची गिन्नी रेसिपी मराठी पाककला. पुन्हा एकदा तुम्हाला माझ्याकडून तुमच्या परिवाराला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.